Yes, namaste. Good evening, friends. This is Dr. Jyoti Joshi, live from Joshi Panchakarma Clinic, Panvel. So many patients, so many challenges, so many sufferings, and answer is Ayurveda. How it is, कैसे आयुर्वेद? तो उसका जवाब हम सुनेंगे पेशेंट से कि उनकी मतलब क्या पहले कंडीशन थी, क्या सफरिंग्स थी और अभी कैसा है when we have started with Ayurveda. नमस्कार. मी मनीषा नरेंद्र चव्हाण. मी कुर्ल्याच्या राहते. कुर्ल्यावरून आले. मी गेल्या आठवड्यात बुधवारी आली होती आणि आता बुधवारी आल्यानंतर माझे पाय सुजलेले होते. माझे पाय 5 वर्ष झाले सुजलेले होते. सूज होती आणि वेदना पण खूप भयंकर होत्या. मला चालता येत नव्हतं. मी घरातच असायची. पण गेल्या हप्त्यात मी आली बुधवारी आणि त्यांनी औषध उपचार केले. ते माझे दोन्ही खांदे लॉक होतात. दोन्ही माझे हात वर जात नव्हते म्हणून मी आली. पण त्याने आता पण खूप फरक पडला. आता 10 मिनिटात मला खूप फरक वाटला त्यांच्या औषधाने. हात किती आधी वरती जात होता? अजिबातच जात नव्हता. आता एवढा तरी जातो. असं उचलतच नव्हतं किंवा भांडी पण घासता येत नव्हती. काही काम करता येत नव्हतं. जेवण पण करता येत नव्हतं. मी अशी कंटाळून झोपून राहायची. झोपून म्हणजे दिवसभर मी झोपलेली असायची. त्याच्यामुळे मनामध्ये एक खंत यायची की काय हे जीवन आहे का, हे आयुष्य आहे का, असं जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं. नको नको ते विचार यायचे. पण काय एक स्वामींचा आधार होता. पहिल्यापासून मी स्वामींची सेवा करते त्याच्यामुळे थोडंसं त्यांचा ते असे कुठेतरी असं म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ते नेहमी असं मला धीर देत असतात. त्याच्यामुळे आज मी एवढी उभी आहे. नाहीतर हे 5 वर्ष खूप भयंकर होते माझे. आणि मला हा आजार माझा लहान मुलगा झाल्यानंतर 18 वर्षापासून आहे. आता त्याला 18 वर्ष वय आहे. मला 18 वर्ष आजार आहे. पण 5 वर्षापूर्वी सूज यायला लागले अंगाला. आणि जॉईंट्स ते जॉईंट्स दुखायचे. हाताचे जॉईंट्स, खांद्याचे जॉईंट्स, पायाचे जॉईंट्स याच्या दुखण्याने मी खूप हैराण झाली होती. आज 18 वर्ष खूप म्हणजे डॉक्टर पण खूप केले पण कोणाचाच फायदा मला उपयोग झाला नाही. पण इथे मी आली आणि पूर्ण विश्वासाने येऊन मला एका हप्त्यातच गुण आलेला आहे. त्याबद्दल मी डॉक्टरांचे खूप खूप आभार मानते. त्यांना खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू. तुमच्या पायाची सूज किती आता कमी झाली आहे? बऱ्यापैकी खूपच. येस. आणि हाताचं दुखणं किती मिनिटांमध्ये बरं झालंय? आता झाले 5-10 मिनिटं. मगाशी 5 मिनिटातच झालेले आहेत. आता झाले तरी 10 मिनिटं झालेली आहेत. खूप फरक पडतो. म्हणजे हलकं वाटतं शरीराचं. आता आयुष्याविषयी काय वाटतं? आता हे दुखणं जर कमी झालं तर आनंदच आहे. फक्त हा त्रासातून मुक्त. 7 दिवसांपूर्वी जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा काय वाटत होतं आयुष्याविषयी? नको वाटायचं. रडायला यायचं. घरात कोण असं काय बोललं तरी पण मला वाईट वाटायचं. म्हणजे मला 2 मुलगी आहेत. माझे मिस्टर आहेत. आम्ही 4 जणांचंच आहे. पण त्यांचं पण मी काय करू शकत नाही. त्यामुळे मला थोडं दुःख वाटायचं. मी साधं जेवण करू शकत नाही. ते मला जास्त खटकायचं. म्हणजे मी एक बाईच्या आयुष्यात येऊन मी त्यांना साधं जेवण देऊ शकत नाही. माझी मुलं उपाशी, आई भूक लागली अशी ओरडतात. ते सगळं बघून मला खूप वाईट वाटायचं. मग असं वाटायचं नको, हे जीवनच संपलेलं बरं. मी स्वामींसमोर बोलायची काहीतरी मला आधार द्या, कुठला तरी मार्ग दाखवा म्हणजे मी यातनं मोकळी होईल. नाही तर तुम्हीच मला मोकळी करा म्हणून मी स्वामींना सांगत होते. एकदा माझे डोळे बंद करा म्हणजे कायमची सुटका. कधी प्रयत्न केला होता? मनात विचार यायचे. आत्महत्याचा प्रयत्न नाही केला. विचार यायचे. विचार असे यायचे की काय करू म्हणून मी स्वामींसमोर बसून रडायचे. Definitely with Ayurveda we can make life easier. We can make the world good place to live for everyone, for ourselves as well and for others as well. और किसी के लिए मतलब ये जिंदगी किसी के लिए जिंदगी जीने लायक और ये दुनिया जीने लायक, वो भी खुशी से, क्वालिटी ऑफ लाइफ से बना पाना, इसके लिए बहुत ज़्यादा ब्लेसिंग्स लगती है। और शायद भगवान ने मुझे उसके लिए जरिया बनाया है कि किसी के चेहरे पे हंसी ला सकूं, किसी को जिंदगी खत्म होने तक का दर्द हो वो दर्द कम कर सकूं और वापस उनको जिंदगी में खुशियाँ वापस मिल सके। सो भगवान ने मुझे वो जरिया बनाया है
बस बाकी उसके अलावा आई एम जस्ट एन मीडिएटर। और ये मतलब ये इतने नोबेल प्रोफेशन के लिए, आयुर्वेदा के लिए गॉड हैड चूजन मी, उसके लिए मैं ऊपर वाले के जितने, क्योंकि मैंने बहुत सारे पेशेंट देखे हैं जहाँ पे पेशेंट ने मुझे ये वर्ड बोला है, आई फील लाइक फिनिशिंग माई लाइफ, बट ट्रस्ट मी, जिंदगी संघर्षमय है पर जिंदगी बहुत खूबसूरत है। जो खूबसूरती है वो देख के जी लीजिए, जो बाकी पार्ट है वो हमारे ही कुछ होते हैं कर्म जिसका हिसाब किताब चलते रहता है, तो वो पार्ट छोड़ दीजिए। और जो खूबसूरती है उसको देख के जीते रहिए, मुस्कुराते रहिए और खुश रहिए। इसी के साथ लेट मी कंक्लूड, प्लीज डू टेक केयर, प्लीज बी हैप्पी। और आपके अराउंड कोई भी ऐसे होगा जिसको ये सब फीलिंग्स होगी, उसको बताइए कि नहीं, वी आर देयर विथ यू। जिंदगी आज ऐसी है बट कल ऐसी नहीं होगी, कल इससे भी खूबसूरत होगी। और जिंदगी को खूबसूरती से जीना है, अपने अंतिम सांस तक बहुत अच्छे से जीना है। किसी के लिए कुछ तो करना है कि 4 लोग हमें याद रखें। सो नमस्ते।